अजित पवारांच्या अपघात किंवा घातपातानंतर काही अशा घटना राष्ट्रवादीमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या आता एक एक पुढे येत आहेत। घटना अत्यंत गंभीर आहे। त्यापैकीची एक घटना आहे की सुनेत्रा पवार बहिणी यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घेतला नाही। ही एक गोष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण अधिकारच अगदी दादांच्या निधनाच्या नंतर काही दिवसाने पूर्णपणे हडप करण्याची योजना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी केली होती। या दोन्ही गोष्टी अत्यंत गंभीर आहेत। तिसरी गोष्ट आहे जय पवार हे जे पत्रकार परिषद घेणार होते या संदर्भामध्ये, दादांच्या अपघाताच्या संदर्भामध्ये, यांनाही काही मंडळीने रोखलं। या सगळ्या गोष्टीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय घडलं किंवा दादांच्या घातपाताच्या नंतर काय परिस्थिती या पक्षामध्ये आहे, या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह। मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, माझी आपल्याला विनंती आहे। बघा मित्रांनो, दिवसेंदिवस रोहित पवार हे दादांच्या या घातपाताच्या प्रकरणातले लागे बांधे किंवा जे धागे दोरे आहेत ना, हे धागे दोरे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत। त्यांचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे दादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांनी आणि रोहित पवारांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं सुद्धा राहिलं पाहिजे। कारण रोहित पवार रोज क्षणाला कराला दादांचा हा घातपात आहे यासाठी आणि याचे जे धागे दोरे आहेत हे धागे दोरे शोधण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतील। मग ती विमान कंपनीचा कारभार, विमान कंपनीचा या संपूर्ण प्रकरणामध्ये असलेला सावळा गोंधळ किंवा अत्यंत चुकीचे सगळं विमान कंपनीचं बेसारचं वागणं, या संदर्भातले सगळे पुरावे ते शोधण्याचा प्रयत्न करतात। अजून भविष्यामध्ये अनेक पुरावे आता हाताला लागतील आणि एक दिवस महाराष्ट्रामध्ये उजाडेल असा की दादांचा हा अपघात ही सहजपणाने झालेला अपघात नाही, तर याच्या पाठीमागं एक मोठी प्लॅनिंग होती। हा एक मुद्दा आपण चर्चेला घेतो। दुसरीकडे दादांच्या घराच्या बाहेर, मुंबईतल्या घराच्या बाहेर, प्रायव्हेट घराच्या बाहेर आणि सरकारी घराच्या बाहेर सुद्धा काळी जादू केले झाल्याचे सुद्धा अनेक पुरावे उपलब्ध आहेत। मग ही काळी जादू नेमकं कोण करत होतं? हा नाशिकचा जो बाबा आहे, हा बाबाच त्या प्रकरणामध्ये होता का? किंवा बाबाच्या संबंधात असलेले हे जे लोक होते, बाबांच्या दर्शनाला जाऊन बाबांचं अमृत प्राशन करणारे, या लोकांचाच सगळा हा प्रकार आहे का? हा सुद्धा एक अत्यंत गंभीर मुद्दा आणि चर्चेचा मुद्दा पुढे येतोय। सर्वात महत्वाचं म्हणजे सुनेत्रा पवारांना ची जी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर निवड झाली, या निवडीची प्रक्रिया ही सर्व आमदारांनी केली का? किंवा राष्ट्रवादीमधून अशा पद्धतीचा पहिला सूर उमटला का? तर नाही, यावर काही चर्चा झालेली नव्हती। उलट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी पहिल्यांदा या दोघांच्या आपसामध्ये चर्चा केल्याची अत्यंत खात्रीलायक बातमी आपल्या हाती लागलेली आहे। आणि पहिल्यांदा हा विषय जर कोण काढला असेल की सुनेत्राताई पवारांचा तातडीनं शपथविधी झाला पाहिजे, तर तो देवेंद्र फडणवीसांनी काढला आणि त्यांच्यामुळेच कदाचित सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या आहेत। वास्तविक पाहता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, महाराष्ट्राचे प्रदेशचे जे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची पहिल्यांदा शिफारस केली नाही। पण जेव्हा मुख्यमंत्र्याकडनं हा विषय आला, एकनाथ शिंदेच्याकडनं असा विषय आला, भारतीय जनता पार्टीच्याच काही ज्येष्ठ नेत्यांच्याकडनं हा विषय आला, तेव्हा मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक वगैरे या सगळ्या मंडळींना घ्यावी लागली आणि तिथून मग या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली। प्रफुल्ल पटेलांची काय इच्छा नव्हती, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। किंवा सुनील तटकरेंना नेमकं काय पाहिजे होतं? त्यांना सुनेत्रा वहिनी त्या पदावर नको का होत्या? आणि होत्या तर त्यांनी पहिल्यांदा तसा पुढाकार का घेतला नाही? हा एक मोठा महत्वाचा मुद्दा येतो। जेव्हा तसे संकेत मुख्यमंत्र्याकडनं आले की मुख्यमंत्र्याच्या डोक्यामध्ये सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करायचंय, हे या गोष्टी जेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत पोहोचल्या, तेव्हा त्यांनी मग
या प्रकाराला सुरुवात केली आणि त्यांचा शपथविधी अत्यंत घाईघाईमध्ये त्यांनी करून घेतला. अत्यंत खाजगी गोष्ट अशी आहे की सुनेत्रा पवारांनी लगेच या सगळ्या प्रकाराला हो म्हटलं नाही. मग त्यांच्या त्या पक्षाची जी काही धुरा आहेत, त्यांचं जे धोरण ठरवणारे जे कोणी होते त्यांना सुनेत्रा पवारांच्याकडे पाठवलं गेलं आणि तुम्हाला आता हे सगळं स्वीकारावं लागेल. मुख्यमंत्र्यांची बी इच्छा आहे, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बी इच्छा आहे, पक्षातल्या काही ज्येष्ठ लोकांची इच्छा आहे. त्यांच्या कानावर घातल्यानंतर त्या तयारी झाल्याची बातमी आहे. परंतु हे दोन्ही नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांच्या पोटात मात्र काहीतरी वेगळाच डाव असल्याचा संशय आता दिवसेंदिवस बाहेर येत चाललेला आहे. दुसरी गोष्ट आहे, अजितदादांचं दुःखद निधन झाल्यानंतर किंवा त्यांचा घातपात अपघात झाल्यानंतर तातडीने 28 जानेवारीला हा घातपाताचा जो प्रकार घडला त्यानंतर एक पत्र गेलं निवडणूक आयोगाला आणि हे निवडणूक आयोगाला पत्र केवळ तिघांच्या सह्यानेशी हे पत्र गेलं. त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि एक आणखी त्याच्या पक्षाचे अधिकृत सेक्रेटरी वगैरे होते. या पत्रामध्ये काय होतं नेमकं, रोहित पवारांनी तसा खुलासा केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अधिकार आहेत हे कार्याध्यक्षांना प्रदान करण्यात आलेले आहेत. यापुढचे सर्व अधिकार जे काय असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे, मग ते धोरणात्मक अधिकार असतील, निवडणुकाच्या संदर्भातले अधिकार असतील किंवा राष्ट्रवादी पक्ष म्हणून जे जे काही अधिकार असतील त्याचे संपूर्ण अधिकार हे सुनील तटकरे यांना किंवा कार्याध्यक्षांना असतील. अशा पद्धतीचं पत्र गेलं कसं, ते का गेलं, सगळ्या आमदारांची बैठक झाली का, सर्वांनी एकमुखाने हा ठराव पास केला का, असा प्रश्न आता निर्माण झाला. आणि एवढी घाई का झाली होती किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच पळवण्याचा डाव या दोघांचा होता का, असाही आता प्रश्न निर्माण झालाय. त्यानंतर ही बातमी जेव्हा सुनेत्रा बहिणीला समजली तेव्हा त्यांनी तातडीनं निवडणूक आयोगाला एक पत्र दिलेलं आहे आणि निवडणूक आयोगाला हे पत्र देत असताना त्यावर 35 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 35 आमदारांच्या 4-5 लोकांच्या सह्या नाहीत. ते नेमके कोण असतील याचा विचार आता आपण करायची आवश्यकता आहे. आणि महाराष्ट्राच्या ज्या शाखा आहेत त्यांच्या जिल्ह्याच्या शाखा, या सर्व शाखांच्या जवळपास 95% शाखांनी किंवा 95% पदाधिकाऱ्यांनी आणि 35 आमदारांनी सुनेत्राताई ह्याच आमच्या नेत्या आहेत, त्याच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या पक्ष प्रमुख आहेत आणि त्यांच्याशिवाय इतरांचं कोणाचं काही ऐकू नये किंवा यापूर्वी जर असं कोणी काही पत्र वगैरे दिलं असेल तर ते ग्राह्य धरून आहे, ते रद्दबातल ठरवावं अशा पद्धतीचं पत्र दिलं. याचा अर्थ काय आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन नेते जे आहेत राष्ट्रवादीचे, या दोघांच्या डोक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच पळवण्याचा, त्याचे सर्व अधिकार आपल्या हातामध्ये घेण्याचा, त्या अधिकाराच्या बळावर केंद्रात मंत्रिपद मिळवण्याचा, त्या अधिकाराच्या बळावर भारतीय जनता पार्टीबरोबर अधिक जवळीक वाढवण्याचा या प्रफुल्ल पटेलांचा आणि सुनील तटकरेंचा हेतू होता का, असा प्रश्न आता निर्माण होतो. एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे आता कबूल केली पाहिजे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं काहीतरी वेगळंच षडयंत्र या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू आहे आणि महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे आमदार आता ही सगळी गोष्ट ओळखतायत. काही खाजगीत काही आमदार बोलूनही दाखवतायत की या दोघांच्या डोक्यात काहीतरी वेगळं होतं, पक्ष दुसरीकडेच कुठेतरी त्यांना घेऊन जायचा होता, पक्षाचे सर्व अधिकार आपल्या हातामध्ये घ्यायचा होता. पवार घराण्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला काढण्याचा डाव सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आखलेला होता, असं खाजगीत आमदारही आता सगळे अनेक आमदारही आता बोलताना दिसत आहेत. पक्षाचे जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये, महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविषयी एक प्रकारचा राग असल्याचं आपल्याला आता दिसून येईल. ते ठिकठिकाणी बोलतायत किंवा चीड व्यक्त करतायत की ज्या पद्धतीनं या दोघांनी निवडणूक आयोगाला पत्र देऊन जे अधिकार आपल्या स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट आता पदाधिकाऱ्याला पण पूर्णपणानं कळलेली आहे. आणि त्यावरून या सगळ्या गोष्टीवरून म्हणजे मुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवारांची वर्णी ही प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्यामुळे लागलेली नाही, तर ते देवेंद्र फडणवीसांच्या इच्छेमुळे किंवा एकनाथ शिंदेच्या दोघांच्या संयुक्त इच्छेमुळे आणि भारतीय जनता पार्टीच्याच काही ज्येष्ठ नेत्यांच्या इच्छेमुळे लागले, ही गोष्ट आता क्लिअर झालेली आहे. त्यामुळे जर महाराष्ट्रामध्ये आणखीनही कोणाचा संबंध असा जर काही समज असेल की प्रफुल्ल पटेल आणि तुमचे सुनील तटकरे यांनी
मुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा बहिणींचं नाव पुढे केलं, तर ही गोष्ट खोटी आहे. त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं. काय चाललं असेल किंवा त्याला नेमकं काय करायचं होतं, राष्ट्रवादी काँग्रेसला कसं पळवायचं होतं, पवार घराण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस कायमचं हद्दपार करण्यासाठी या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये काय खेळ चालू होता, याचे एक एक पुरावे बाहेर येत चालले असतानाच अजितदादांचा अपघात हा अपघातच नाही, तर खरंच या पाठीमागं काहीतरी मोठा घातपात असण्याची शक्यता आहे. आणि अशा शक्यतेचा जो संशय आहे हा दिवसेंदिवस बळावत चाललेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संसदेमध्ये विधानसभेमध्ये घोषित केलं की कोणाचा बाप जरी या प्रकरणात अडकला असेल तर त्याला आम्ही अगदी जमिनीत गाडला गेला असेल तर त्याला खड्ड्यातून उकरून काढून त्याला शिक्षा देऊ, अशी घोषणा त्यांनी केली आहे. पण केवळ घोषणा असून चालणार नाही, केवळ भाषण करून चालणार नाही, तर त्यासाठी आता विशेष पथकं त्यांनी नेमली पाहिजे आणि संपूर्ण यंत्रणा, देशातली यंत्रणा जी काही आहे, शोधाची जी यंत्रणा आहे ती संपूर्ण यंत्रणा कामाला लावली पाहिजे. गरज पडल्यास आणखीन परदेशातल्या सुद्धा काही एजन्सीचा उपयोग या कामासाठी करून घेतला पाहिजे. आणि दादांना नेमकं कुणी कशा पद्धतीनं संपवलं त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत गंभीर बाब आहे. महाराष्ट्रामध्ये दादासारख्या नेत्याला असा सहजपणे आपला प्राण गमवावा लागत असेल तर ती गोष्ट अत्यंत धोकादायक आहे. त्याचा शोध करू असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. आता आपण बघूया त्यावर मुख्यमंत्री काय करतायत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आता पुढचं काय पाऊल उचलतायत, या सगळ्या गोष्टीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे, आपलंही लक्ष असणारच आहे. या विषयावर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.